जय हनुमान मंडळी. रामायणात दोन महान व्यक्ती आहेत. एक राम, ज्यांनी राज्य सोडलं, आणि एक हनुमान, ज्यांनी स्वतःलाच सोडलं. पण मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का, एवढी अफाट शक्ती असूनही हनुमानांनी ती आयुष्यभर स्वतःसाठी कधीच वापरली नाही का? भक्त मोठा की देव मोठा, हा प्रश्न रामायण वाचताना नेहमी पडतो. कारण मंडळी, हनुमान हे शक्तीचे देव नाहीत. हनुमान हे नम्रतेचे देव आहेत. हनुमान हे भक्तीचे देव आहेत. आणि हनुमान हे सेवेचे देव आहेत. आणि ज्याच्या आयुष्यात राम असतात, त्याच्या आयुष्यात भीती नसते. पण मंडळी, रामायणात सर्वात शक्तिशाली कोण होता माहीत आहे का? राम नव्हे, रावण नव्हे, तर हनुमान होते. पण बघा ना मंडळी, हनुमानांची कथा ही फक्त शक्तीची नाही. ही कथा भक्तीची आहे, नम्रतेची आहे आणि सेवेची आहे. आणि आज आपण ऐकणार आहोत या परमभक्ताची अद्भुत कथा. आणि मंडळी, जर तुम्ही खरे मारुतीरायांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा. हा व्हिडिओ लाईक करणे म्हणजे मारुतीरायांच्या चरणी एक फूल अर्पण करण्यासारखे आहे. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. चला तर मग ऐकूया या परमभक्ताची, मारुतीरायांची अद्भुत कथा. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आजूबाजूला घनदाट जंगल होते. उंच उंच पर्वत होते. आणि एका अत्यंत शांत जागी अंजनेरी पर्वतावर अंजनी माता डोळे मिटून अत्यंत श्रद्धेने तप करत होत्या. त्यांच्या डोळ्यात एकच आस होती. मंडळी, त्या आईच्या मनात एकच इच्छा होती, एक दिव्य पुत्र व्हावा, जो प्रभूंची सेवा करेल, जो धर्मासाठी जगेल आणि जो जगाचे कल्याण करेल. त्या आईची तपश्चर्या खूप कठोर होती. प्रभू शिवाची सेवा करण्याची ती अतोनात ओढ होती. मंडळी, तुम्हाला आठवत असेल, अयोध्येत राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी एक मोठा पुत्रकमेष्ठी यज्ञ केला होता. आपण राम जन्माची कथा रामनवमीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर ऐकलीच आहे. त्या यज्ञातून अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी राजा दशरथांना एक दिव्य खीर दिली, ज्यामुळे प्रभू राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. पण मंडळी, ही कथा इथे संपत नाही. त्या दिव्य खिरीचा एक छोटासा भाग प्रभूंच्या लीलेने एका घारीने उचलला आणि पवनदेवांच्या कृपेने तोच दिव्य प्रसाद तपश्चर्या करत असलेल्या अंजनी मातेच्या ओंजळीत येऊन पडला. म्हणून म्हणतात मंडळी, राम आणि हनुमान यांचे नाते भेटण्यापूर्वीच जोडले गेले होते. मातेने तो शिवाचाच प्रसाद मानून अत्यंत श्रद्धेने आणि प्रेमाने ग्रहण केला. आणि मग तो मंगलमय दिवस उजाडला. चैत्र महिन्यातील ती तेजस्वी पौर्णिमा आणि वार मंगळवार. या शुभ दिवशी माता अंजनीच्या पोटी साक्षात शिवाचा 11वा रुद्रावतार जन्मला. त्या दिवशी फक्त एका आईच्या घरी मुलाचा जन्म झाला नव्हता. त्या दिवशी भक्तीचा जन्म झाला होता, नम्रतेचा जन्म झाला होता आणि सेवेचा जन्म झाला होता. निसर्ग जणू आपला सगळा आनंद उधळत होता. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात. मंडळी, रामनवमीला राम जन्म झाला आणि हनुमान जयंतीला रामाची सेवा करण्यासाठी हनुमान जन्माला आले. यातून आपण काय शिकतो? यातून आपण हे शिकतो की देवाची भक्ती आणि एका आईची तपश्चर्या कधीच वाया जात नाही. भगवंत फळ देतोच. कथा इथे संपत नाही. आता पुढे असा प्रसंग आला की तुम्हीही थक्क व्हाल. बघा ना मंडळी, बाळ मारुती दिसायला जेवढे गोड होते तेवढेच खोडकरही होते. एका पहाटेची वेळ होती. आकाशात लालबुंद आणि अत्यंत तेजस्वी सूर्य उगवला होता. आणि या गोड लहानग्या बाळाला वाटले, अरे वा, हे कोणते बरे लाल रंगाचे रसाळ फळ आहे. लेकराला खूप भूक लागली होती आणि त्या भुकेच्या ओढीने या छोट्याशा पवनपुत्राने थेट सूर्याच्या दिशेने आकाशात अवाढ्य झेप घेतली. लहान हनुमान वेगाने सूर्याच्या दिशेने उडत चालले होते. पण पुढे जे घडले ते खूपच आश्चर्यकारक होते. त्या दिवशी अमावस्या होती आणि राहू सूर्याला गिळायला आला होता. पण या तेजस्वी बाळाला पाहून राहूचीच घाबरगुंडी उडाली. तो जीव वाचवून पळत इंद्राकडे गेला. घाबरलेल्या इंद्राने घाईघाईत आणि रागाच्या भरात आपले सर्वात कठोर अस्त्र म्हणजे वज्र बाळ हनुमानावर सोडले. त्या वज्राचा प्रचंड प्रहार बाळाच्या हनुवटीला लागला आणि ते कोवळे बाळ बेशुद्ध होऊन एका पर्वतावर खाली पडले. त्या क्षणी विचार करा जरा मंडळी, एका पित्याला त्या बेशुद्ध बाळाला त्या अवस्थेत पाहून कसे वाटले असेल? पवनदेव खूप दुःखी झाले. त्यांच्या काळजाला घरे पडली. ते रुसले आणि त्यांनी रागाच्या भरात संपूर्ण विश्वाची हवाच रोखून ठेवली. सर्व चराचराचा, जगाचा श्वास थांबला. मग सर्व देव धावत आले. खुद्द ब्रह्मदेव, सूर्यदेव,
वरुणदेव, कुबेर सर्वांनी येऊन बाळ मारुतीला प्रेमाने गवळ घेतले. साक्षात ब्रह्मदेवांनी आपल्या स्पर्शाने त्यांना उठवले. मग सर्व देवांनी त्यांना अफाट शक्तीचे, ज्ञानाचे आणि सर्व अस्त्रशस्त्रांपासून सुरक्षित राहण्याचे वरदान दिले. पण नम्रता मात्र हनुमानांनी स्वतः कमावली. हनुवटीला म्हणजेच हनुला दुखापत झाल्यामुळेच त्यांना याच दिवशी हनुमान हे नाव मिळाले. खरंच मित्रांनो, जीवनात कधीकधी आपल्यावर मोठे संकट येते, पण त्या संकटानंतर देव आपल्याला त्याहूनही मोठी शक्ती देत असतो. हेच जीवन आहे. पण मंडळी, ही कथा फक्त हनुमानांची नाही. ही कथा भक्तीची आहे, नम्रतेची आहे आणि सेवेची आहे. मंडळी, संकट अजून संपले नव्हते, कारण पुढे हनुमानांना असा शाप मिळाला ज्यामुळे ते स्वतःची शक्तीच विसरून गेले. आणि इथून पुढे त्यांच्या आयुष्यात प्रभू राम येणार होते. आणि इथून पुढे सुरू होते खरी रामायणातील हनुमानांची कथा. इथून पुढे हनुमानांच्या आयुष्यात एक मोठे वळण आले. शक्ती होती पण आठवत नव्हती, भक्ती होती पण प्रभू अजून भेटले नव्हते. आणि मग तो दिवस आला ज्या दिवसासाठी हनुमानांचा जन्म झाला होता. कारण त्यांच्या आयुष्याचे एकच ध्येय होते, प्रभू रामांची सेवा. ऋषीमुनींचे अत्यंत शांत आश्रम होते आणि त्या जंगलात पवित्र यज्ञ सुरू होते. तेव्हा आपला हा खोडकर बाळ हनुमान एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत, कधी कुणाची फळं फळव, कधी कुणाचे कमंडलू उलटे कर, तर कधी जप करणाऱ्या ऋषींच्या मांडीवर जाऊन बस. पण मंडळी, ऋषीमुनी खूप ज्ञानी होते. त्यांना माहीत होते की हा काही साधारण वानर नाही, हा तर भविष्यातला प्रभू रामांचा सर्वात मोठा सेवक आहे. पण या अफाट शक्तीचा या बाळाला गर्व होऊ नये, अहंकार निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी एक उपाय शोधला. त्यांनी मारुतीरायांना एक शाप दिला. काय होता तो शाप? हे पवनपुत्रा, तू तुझी ही अफाट शक्ती आजपासून विसरून जाशील, आणि जोपर्यंत तुला कोणी तुझी आठवण करून देत नाही, तोपर्यंत तुला तुझी ताकद आठवणार नाही. इथेच घात झाला असं तुम्हाला वाटेल ना? पण नाही मंडळी, इथेच कथा वळण घेते. यातून आपण काय शिकतो? माणसाने कधीही आपल्या ताकदीचा, ज्ञानाचा किंवा पैशाचा अहंकार करू नये. हा शाप नसून प्रभू रामांच्या भेटीसाठी मारुतीरायांना नम्र बनवण्याचा तो एक ईश्वरी आशीर्वाद होता. म्हणूनच मी मघाशी म्हणाले ना, हनुमानांकडे शक्ती होती पण अहंकार नव्हता. आता खरी रामकथा इथून सुरू होते. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. मारुतीराय मोठे झाले आणि मग तो दिवस आला ज्या दिवसासाठी या रुद्रावताराने जन्म घेतला होता. डोळे मिटून तो प्रसंग आठवा मंडळी. घनदाट जंगल आहे. ऋष्यमुख पर्वताची ती अरुंद पायवाट आहे. प्रभू राम आणि लक्ष्मण डोळ्यात पाणी घेऊन अत्यंत व्याकुळतेने आपली सीता, सीते, सीते अशी हाक मारत जंगलातून चालले आहेत. त्यांच्या पायांना काटे टोचत आहेत. सुग्रीवाच्या सांगण्यावरून मारुतीरायांनी एका ब्राह्मणाचा वेश घेतला आणि ते प्रभू रामांसमोर जाऊन उभे राहिले. पण मंडळी, जेव्हा मारुतीरायांनी प्रभू रामांच्या त्या शांत पण दुःखी डोळ्यात पाहिलं, त्या क्षणी मारुतीरायांच्या मनात काय चालले असेल विचार करा जरा. त्यांच्या आत्म्याला ओळख पटली. अरे, हे तर माझे राम आहेत, हे तर माझे आराध्य आहेत. आणि मग एक अशी घटना घडली ज्याने रामायणाला एक नवा अर्थ दिला. त्यांनी तो ब्राह्मणाचा वेश झटकून फेकून दिला आणि थेट धावत जाऊन प्रभू रामांच्या चरणी घट्ट मिठी मारली. मारुतीरायांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा धोधो वाहत होत्या. प्रभू, मला ओळखलं नाही का? मी तुमचा दास. प्रभू रामांनी खाली वाकून आपल्या या वेड्या भक्ताला दोन्ही हातांनी उठवले आणि हृदयाशी लावून घट्ट मिठी मारली. रामांनी मारुतीरायांना मिठी मारली तो प्रसंग रामायणातील सर्वात भावुक प्रसंग आहे मंडळी. रामांनी हनुमानांना इतके प्रेम का केले असेल? कारण राम आणि हनुमान यांचे नाते देव आणि भक्ताचे नव्हते, ते मित्रांचे होते. रामांनी त्यांच्यात एक निस्सीम सखा पाहिला होता. देव आणि भक्त यांचे असे नाते जगात कुठेच नाही. भक्त मोठा की देव मोठा हा प्रश्न इथे पडतो. देवाला सर्वात जास्त आवडतो तो नम्र माणूस, आणि म्हणूनच म्हणतात, ज्याच्या आयुष्यात राम असतात त्याच्या आयुष्यात भीती नसते. इथून पुढे प्रभूंची आणि सुग्रीवाची मैत्री झाली. सुग्रीवाचे राज्य परत मिळाले आणि सीतामातेच्या शोधासाठी वानरसेना चारीही दिशांना निघाली. रामकाजाला सुरुवात झाली. पण मंडळी, संकट अजून संपले नव्हते. आता हनुमानांसमोर सर्वात मोठी परीक्षा होती. दक्षिण दिशेला गेलेली वानरसेना एका ठिकाणी जाऊन थांबली. समोर दृश्य बघा. अथांग खवळलेला समुद्र लाटा उसळत होता. पलीकडे जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. सीतामाता पलीकडे आहे हे समजले होते, पण आता हा अथांग सागर कोण ओलांडणार? सर्व वानरसेना हताश झाऊन डोक्याला हात लावून किनाऱ्यावर बसली होती. सगळीकडे नैराश्य पसरले होते.
पण आपला मारुतीराय काय? आपला मारुतीराय एका कोपऱ्यात डोळे मिटून अत्यंत शांतपणे रामनाम जपत होता. त्यांना स्वतःच्या अफाट शक्तीचा त्या शापामुळे पूर्ण विसर पडला होता. जेव्हा सगळे मार्ग बंद दिसतात तेव्हा देवच कुणाला तरी मार्गदर्शक म्हणून पाठवतो. वानरांचे ज्येष्ठ आणि अत्यंत ज्ञानी असलेले जामवंत पुढे आले. त्यांनी शांत बसलेल्या हनुमंतरायांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना त्यांच्या खऱ्या शक्तीची आठवण करून दिली. हे पवनपुत्रा, तू शांत का बसला आहेस? उठ, तुझ्यासारखा बलवान या जगात कोणी नाही. हा समुद्र तुझ्यासाठी एक लहानशा डबक्यासारखा आहे. तुझा जन्मच रामकाजासाठी झाला आहे. खरंच मित्रांनो, जीवनातही असेच होते. आपल्या प्रत्येकाच्या आत एक अफाट हनुमान दडलेला असतो. खूप शक्ती असते, पण आपण आपल्या दुःखात ती शक्ती विसरून जातो. ती शक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला एका जामवंताची, एका चांगल्या गुरुची गरज असते. जामवंतांचे शब्द ऐकताच मारुतीरायांच्या अंगात वीज सळसळली. त्यांना आपली शक्ती आठवली. त्यांनी प्रभू श्रीरामांचे स्मरण केले आणि आपले शरीर एका विशाल पर्वतासारखे मोठे केले. पण प्रश्न होता, हा अथांग समुद्र ओलांडायचा कसा आणि वाटेत कोणकोणती संकटे उभी होती? तुम्हाला माहीत आहे का पुढे काय झाले? ज्या दिवसाची नियती वाट पाहत होती. बघा ना मंडळी, महेंद्र पर्वतावर आपले मारुतीराय उभे आहेत. त्यांच्या अंगात आता शतपटीने ताकद संचारली आहे. समोर अथांग, निळाशार आणि खवळलेला समुद्र लाटा उसळत आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. मारुतीरायांनी डोळे मिटले, आपल्या हृदयात वसलेल्या प्रभू श्रीरामांचे स्मरण केले आणि जय श्रीराम अशी एकच सिंहगर्जना करून आकाशात ती अवाढव्य झेप घेतली. ज्या पर्वतावरून त्यांनी उडी मारली तो पर्वत त्यांच्या पायाच्या दाबामुळे थेट पाताळात खचला. आकाशातून उडणारे मारुतीराय जणू एखादा तेजस्वी सूर्यच भासत होते. पण मंडळी, संकट अजून संपले नव्हते. आता हनुमानांसमोर सर्वात मोठी परीक्षा होती. समुद्राच्या मध्यमोर त्यांना सुरसा नावाची राक्षसी भेटली. तिने आपला भयानक आणि विक्राळ जबडा उघडला आणि ती म्हणाली, आज देवाने मला माझे भक्ष पाठवले आहे. मी तुला खाणार. मारुतीराय म्हणाले, माते, मला रामकाज करू दे. मी परत आल्यावर तुझा घास बनेल. पण ती ऐके ना. तिने आपला जबडा 1 योजन म्हणजेच 8 मैल मोठा केला. मारुतीराय 2 योजन झाले. तिने 8 योजन केला. मारुतीराय 16 योजन झाले. तिने थेट 64 योजन एवढा मोठा जबडा केला. इथेच कथा वळण घेते. तुम्हीच सांगा मंडळी, सुरसा खरोखर राक्षसी होती का तो यशाचा आणि ताकदीचा अहंकार होता? जसजसे माणसाला यश मिळते तसतसा त्याचा अहंकार म्हणजेच सुरसाचा जबडा मोठा होत जातो. अशावेळी माणूस काय करतो? तो आपला अहंकार अजून मोठा करतो. पण इथेच हनुमानांनी आपली बुद्धी वापरली. त्यांनी आपले शरीर मोठे करण्याऐवजी स्वतःला एका छोट्याशा डासा एवढे लहान केले. ते वेगाने सुरसाच्या तोंडात गेले आणि ती जबडा बंद करणार त्याआधीच बाहेरही आले. हात जोडून म्हणाले, माते, मी तुझ्या तोंडात जाऊन आलो. तुझा शब्द खरा ठरला. आता मला जाऊ दे. यातून आपण काय शिकतो? जीवनातही असेच होते. यश मिळाले तरी, पैसा आला तरी, पद मिळाले तरी नम्रता सोडू नये. माणसाने कधीही अहंकार करू नये. म्हणूनच मी नेहमी सांगते, हनुमानांकडे शक्ती होती पण अहंकार नव्हता. देवाला सर्वात जास्त आवडतो तो नम्र माणूस. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. मारुतीराय पुढे उडत चालले आहेत आणि अचानक समुद्राच्या पोटातून एक अत्यंत सुंदर सोन्याचा मैनाक पर्वत वर आला. त्याने हनुमानांना विनंती केली, हे पवनपुत्रा, तुम्ही थकला असाल. माझ्यावर थोडी विश्रांती घ्या, फळे खा आणि मग पुढे जा. विचार करा जरा, एवढा मोठा प्रवास, उन्हाचा तडाखा आणि समोर सोन्याच्या पलंगासारखी विश्रांती. तुम्हीच सांगा, मैनाक पर्वत खरोखर पर्वत होता का तो ध्येयाच्या वाटेतला मोह होता? जेव्हा आपण एखादे मोठे काम हाती घेतो तेव्हा मध्येच थांबवण्याचा, विश्रांतीचा मोह आपल्याला होतोच. पण मारुतीरायांनी काय केले? त्यांनी मैनाक पर्वताला अत्यंत आदराने हात लावला, त्याचा सन्मान केला. पण ते तिथे थांबले नाहीत. ध्येय मोठे असेल तर मोह सोडावा लागतो, हेच मारुतीराय आपल्याला शिकवतात. आता पुढे असा प्रसंग आला की अखेर तो अथांग समुद्र पार करून मारुतीराय लंकेच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्या दिवशी फक्त हनुमानांनी समुद्र ओलांडला नव्हता, त्या दिवशी भक्तीने अशक्याला शक्य करून दाखवले होते. रात्रीचा काळोख दाटून आला आहे. समोर दृश्य बघा,
एक अवाढव्य सोन्याने मढलेली आणि राक्षसांचा पहारा असलेली लंका नगरी उभी आहे. लंका खरोखर सोन्याची होती का ती मोहाची नगरी होती? या सोन्याच्या म्हणजेच संपत्तीच्या मोहात संपूर्ण लंका झोपलेली होती. राक्षसांची ती भूमी, सगळीकडे पाप आणि अधर्म. लंका सोन्याची होती, पण तिथे शांती नव्हती. राम नसतील तर सोनं सुद्धा व्यर्थ असतं. मारुतीरायांनी अत्यंत लहान रूप घेतले आणि रात्रीच्या अंधारात लंकेत प्रवेश केला. पण मंडळी, पुढे जे घडले ते खूप आश्चर्यकारक होते. लंकेत सगळीकडे शोधत असताना त्यांना एक छोटीशी झोपडी दिसली. त्या झोपडीबाहेर तुळशीचे वृंदावन होते आणि भिंतीवर प्रभू रामांची आयुधे काढलेली होती. एवढ्या मोठ्या राक्षसांच्या नगरीत मध्यरात्रीच्या वेळी एका घरातून अत्यंत शांतपणे राम 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 असा जप ऐकू येत होता. तो आवाज होता रावणाचा भाऊ विभीषण यांचा. विचार करा मंडळी, चहूबाजूला राक्षस असतानाही एक माणूस रामाचे नाव घेत होता. यावरून काय सिद्ध होते? ज्याच्या आयुष्यात राम असतात त्याच्या आयुष्यात भीती नसते. मारुतीरायांनी ब्राह्मणाचे रूप घेऊन ते विभीषणाला भेटले. 2 भक्तांची ती भेट म्हणजे जणू अंधारात प्रकाशाचा किरण होता. विभीषणाकडून त्यांना कळले की सीतामाता अशोक वाटिकेत आहेत. आता प्रश्न होता, सीतामाता कुठे आहेत आणि त्या कोणत्या अवस्थेत आहेत? आईला शोधण्यासाठी मारुतीरायांनी अशोक वाटिकेच्या दिशेने उड्डाण केले. पण तिथे पोहोचल्यावर त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. डोळे मिटून तो प्रसंग आठवा मंडळी. रात्र खूप काळोखी आहे. चहूबाजूला भयंकर राक्षसिणींचा कडक पहारा आहे आणि त्या अशोक वृक्षाखाली आपली सीता माता अत्यंत मलूल अवस्थेत दुःखात बसली आहे. तिचे शरीर कृश झाले आहे. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत, पण ओठांवर आणि श्वासात फक्त राम 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 असा अखंड जप सुरू आहे. विचार करा जरा, आईला त्या अवस्थेत पाहून झाडावर बसलेल्या हनुमानांना कसे वाटले असेल? त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. एकीकडे राग होता आणि दुसरीकडे आईबद्दलची अपार माया. त्यांनी हळूच प्रभू रामांची ती खूण, ती अंगठी झाडावरून खाली टाकली. रामांच्या नावाची ती अंगठी पाहताच सीता मातेच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि मग मारुतीराय एका छोट्याशा गोड वानराच्या रूपात मातेसमोर प्रकट झाले. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. जेव्हा सीता मातेने आश्चर्याने विचारले, "तू कोण आहेस रे बाबा?" तेव्हा तुम्हीच सांगा मंडळी, एवढा अथांग समुद्र ओलांडून आलेल्या या महाबलीने काय उत्तर दिले असेल? त्यांनी छाती फुगवून आपला पराक्रम सांगितला का? नाही. त्यांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे डोळ्यात पाणी आणून म्हणाले, "रामदूत मी मात जानकी." म्हणजेच, हे माते, मी तर केवळ प्रभू रामांचा एक छोटासा दूत आहे. त्या दिवशी हनुमानांनी स्वतःची ओळख सांगितली नाही. त्या दिवशी त्यांनी भक्तीची ओळख सांगितली. शक्ती असूनही नम्र राहणे म्हणजे काय हे त्यांनी त्या एका वाक्यात जगाला शिकवले. यातून आपण काय शिकतो? बघा ना मंडळी, हनुमानांकडे शक्ती होती पण अहंकार नव्हता. त्यांनी स्वतःचा मोठेपणा कधीच सांगितला नाही. यश मिळाले तरी, पद मिळाले तरी माणसाने नम्रता कधीच सोडू नये. देवाला सर्वात जास्त आवडतो तो नम्र माणूस. पण मंडळी, संकट अजून संपले नव्हते. आईचे दुःख पाहून एका भक्ताचा संताप कसा असतो हे आता रावण आणि त्याच्या लंकेला पाहायचे होते. फळे खाण्याच्या निमित्ताने मारुतीरायांनी अशोक वाटिका उद्ध्वस्त केली. त्यांना स्वतःहून रावणाच्या दरबारात जायचे होते. रावणाने गर्वाने त्यांच्या शेपटीला आग लावली, पण पुढे जे घडले ते खूप आश्चर्यकारक होते. त्यांनी शेपटीला लागलेल्या त्या आगीने संपूर्ण सोन्याची लंका जाळून भस्मसात केली. लंका जळाली, पण सोनं जळालं नाही. जळाला तो अहंकार. आईच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या त्या अहंकाराला त्यांनी एका क्षणात जाळून राख केले. आणि इथेच कथा वळण घेते. सीता मातेचा निरोप घेऊन तिच्या कपाळावरची चूडामणी म्हणजेच एक खूण घेऊन ते प्रभू रामांकडे परतले. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला आणि मग तो दिवस आला. युद्ध सुरू झाले होते. एका भयानक युद्धात मेघनादाच्या ब्रह्मास्त्राने लक्ष्मण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले.
प्रभू राम साक्षात देव असूनही एका सामान्य माणसासारखे आपल्या भावाला मांडीवर घेऊन ढसाढसा रडत होते. सुषेण वैद्यांनी सांगितले की पहाटेचा सूर्य उगवण्याच्या आत हिमालयातून संजीवनी बुटी आणली नाही तर लक्ष्मणाचे प्राण वाचणार नाहीत. आता प्रश्न होता की एवढ्या कमी वेळेत एवढ्या दूर हिमालयातून संजीवनी कोण आणणार? पुन्हा एकदा आपले मारुतीराय उभे राहिले. राम नामाचा गजर करत रात्रीच्या काळोखात त्यांनी आकाशात अशी झेप घेतली की वाऱ्याचा वेगही कमी पडावा. द्रोणगिरी पर्वतावर पोहोचले, पण रात्रीच्या अंधारात बुटी काही ओळखू येईना. डोळ्यांसमोर तो चित्रपट आणा मंडळी. रात्र संपत आली आहे, वेळ खूप कमी आहे आणि आकाशातून एक महाबली एका हातात आपली गदा आणि दुसऱ्या हातावर अख्खा द्रोणगिरी पर्वत उचलून वेगाने उडत चालला आहे. त्या दिवशी हनुमानांनी फक्त डोंगर उचलला नव्हता, त्या दिवशी भक्तीने मृत्यूवर विजय मिळवला होता. खरंच मित्रांनो, अशक्य ते शक्य करण्याची ताकद फक्त भक्तीत असते. कारण ज्याच्या आयुष्यात राम असतात त्याच्या आयुष्यात भीती नसते. प्रभूंचे काम पूर्ण करण्यासाठी ते काहीही करू शकत होते. आणि मग रामायणातील सर्वात भावुक प्रसंग घडला. बघा ना मंडळी, जेव्हा संजीवनी बुटीमुळे लक्ष्मणाने हळूच डोळे उघडले तेव्हा प्रभू रामांच्या जीवात जीव आला. आपला लाडका भाऊ वाचला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पण त्याच क्षणी प्रभू रामांची नजर त्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या मारुतीरायांवर गेली. रात्रभराचा तो थकवा, अंगावरच्या त्या जखमा, पण तरीही चेहऱ्यावर मात्र प्रभूंचे काम पूर्ण केल्याचे ते अलोट समाधान. विचार करा जरा, त्या क्षणी प्रभू रामांच्या मनात काय चालले असेल? ते साक्षात देव होते मंडळी, पण त्या क्षणी ते एका भावासारखे, एका मित्रासारखे धावत गेले आणि त्यांनी आपल्या या वेड्या भक्ताला, मारुतीरायांना हृदयाशी लावून घट्ट मिठी मारली. रामांनी मिठी मारली तेव्हा हनुमानांच्या डोळ्यात पाणी आले असेल. रामांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हे पवनपुत्रा, आज तू माझ्या भावाचे प्राण वाचवलेस. मी तुझे हे ऋण कसे फेडू? तुम्हीच सांगा मंडळी, भक्त मोठा की देव मोठा? हा प्रश्न इथे पडतो ना. कारण राम आणि हनुमान यांचे नाते फक्त देव आणि भक्ताचे नव्हते, ते मित्रांचे होते. देवाला सर्वात जास्त आवडतो तो नम्र माणूस. आणि म्हणूनच मी नेहमी सांगते, सेवा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. पण मंडळी, पुढे जे घडले ते खूप आश्चर्यकारक होते. जेव्हा लंका दहन करून, संजीवनी आणून, सीतेचा शोध घेऊन युद्ध संपले तेव्हा सर्व वानरसेनेचे, सुग्रीवाचे, विभीषणाचे कौतुक होत होते. सगळ्यांना काही ना काही राज्य, पदे मिळत होती. पण आपले मारुतीराय, ते एका कोपऱ्यात हात जोडून अत्यंत नम्रपणे उभे होते. जेव्हा प्रभू रामांनी आणि जांबवंतांनी सर्वांसमोर विचारले, हनुमंता, तू एवढा अथांग समुद्र कसा पार केलास? तू लंका कशी जाळलीस? तू हे सर्व कसे केलेस? तेव्हा हनुमानांनी असे का केले असेल? त्यांनी छाती फुगवून आपला मोठेपणा सांगितला नाही. त्यांनी अत्यंत नम्रपणे हात जोडले, मान खाली घातली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, प्रभू, मी काहीच केले नाही. मी कोण तो समुद्र ओलांडणारा? हे सगळं तर तुमच्या रामनामाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने झाले. मी तर फक्त तुमचा एक छोटासा दास आहे. खरंच मित्रांनो, हनुमानांकडे शक्ती होती पण अहंकार नव्हता. हनुमानांकडे ज्ञान होते पण गर्व नव्हता. त्यांनी कधीच स्वतःसाठी काही मागितले नाही, पद मागितले नाही, संपत्ती मागितली नाही. त्यांनी फक्त आणि फक्त राम मागितले. आता आपण या कथेचा अर्थ समजून घेऊया. यातून आपण काय शिकतो? बघा ना मंडळी, जीवनातही असेच होते. आपण थोडं जरी काही मिळवलं तरी आपल्याला अहंकार येतो. आपण मी केलं म्हणत सुटतो. पण मारुतीराय आपल्याला जीवनाचे 5 सर्वात मोठे धडे शिकवतात. पहिले, शक्ती मोठी नसते, नम्रता मोठी असते. दुसरे, पद मोठं नसतं, सेवा मोठी असते. तिसरे, यश मोठं नसतं, समर्पण मोठं असतं. चौथे, माणूस मोठा नसतो, त्याची भक्ती मोठी असते. आणि पाचवे, ज्याच्या आयुष्यात राम असतात त्याच्या आयुष्यात भीती नसते. ध्येय मोठे असेल तर मोह सोडावा लागतो आणि निस्वार्थ भावनेने आपले काम करत राहावे लागते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मंडळी, कारण हनुमान हे शक्तीचे देव नाहीत. हनुमान हे नम्रतेचे देव आहेत. आता नीट लक्ष देऊन ऐका. इथून पुढे कथा वळण घेते.
हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटत असेल ना की आपणही आपल्या आयुष्यात मारुतीरायांची कृपा कशी मिळवावी? हनुमान जयंतीच्या या पवित्र दिवशी आपण काय करावे? आता नीट लक्ष देऊन ऐका मंडळी, कारण इथून पुढे आपण हनुमान जयंतीचे खरे महत्त्व समजून घेणार आहोत. बघा ना मंडळी, येत्या 2 एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या या अत्यंत शुभ दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत. पण हा दिवस फक्त उत्सव नाहीये, हा दिवस भक्ती जागवण्याचा दिवस आहे. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या आत एक हनुमान दडलेला आहे, फक्त त्याला जाग करण्याची गरज आहे. पण तुम्हाला माहित आहे का, हा दिवस फक्त एक वाढदिवस किंवा उत्सव नाहीये. हा दिवस आपल्या आत दडलेल्या अहंकार रूपी सुरसाला मारून आपल्या आतील खऱ्या भक्तीला आणि शक्तीला जागृत करण्याचा पवित्र दिवस आहे. तुम्हीच सांगा मंडळी, आपण कधी अहंकार करतो का? आपण आपले ध्येय विसरतो का? नक्कीच विसरतो. पण जेव्हा जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपण कुणाकडे धाव घेतो? मारुतीरायांकडे. कारण ज्याच्या आयुष्यात राम असतात त्याच्या आयुष्यात भीती नसते. आता मी तुम्हाला तुमच्या भल्यासाठी एका ताईच्या मायेने या हनुमान जयंतीला करावयाचे काही अत्यंत साधे पण प्रभावी उपाय सांगणार आहे. अगदी श्रद्धेने करा. पहिला उपाय, जर जीवनात खूप मोठी अडचण आली असेल तर या दिवशी अत्यंत गुप्तपणे एक संकल्प करा. सलग 11 वेळा किंवा सलग 11 दिवस हनुमान चालिसाचे पठण करा. हा उपाय इतका प्रभावी आहे की संकटाचे डोंगर पार होतात. दुसरा उपाय, मारुतीरायांना गोड पानाचा विडा खूप आवडतो. या दिवशी त्यांना एक पानाचा विडा नक्की अर्पण करा. पण लक्षात ठेवा, त्यात चुना आणि सुपारी अजिबात नसावी. त्यात फक्त काथ, गुलकंद, बडीशेप आणि लवंग असावी. तिसरा आणि सर्वात मोठा उपाय, जर घरात खूप नकारात्मकता असेल, गरिबीने घेरले असेल किंवा कुणाची वाईट नजर लागली असेल तर थोडं साधं खडे मीठ घ्या किंवा दळलेलं मीठ घ्या. ते डोक्यावरून 7 वेळा ओवाळा आणि कोणत्याही हनुमान मंदिराजवळ जाऊन तिथल्या मातीत ते मीठ पुरून टाका. थोडे पाणी घाला आणि मागे वळून न पाहता थेट घरी या. माणसाने कधीही श्रद्धा सोडू नये. जीवनातही असेच होते. जेव्हा आपण देवाला पूर्णपणे शरण जातो तेव्हा देव स्वतः येऊन आपले रक्षण करतो. पण मंडळी, हे सर्व उपाय करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. तुम्ही कितीही उपाय केले पण जर हृदयात नम्रता नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. कारण हनुमंतांकडे शक्ती होती पण अहंकार नव्हता. आणि इथून पुढे आपण या भक्तिमय प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत. जिथे रामनाम असते तिथे हनुमान स्वतः येतात. चला, शेवटी मारुतीरायांना प्रार्थना करूया. डोळे मिटा आणि हात जोडा. हे मारुतीराया, हे संकटमोचना, आज जे जे लोक ही कथा ऐकत आहेत त्यांच्या पाठीशी उभा राहा बाबा. ज्यांच्या घरात मोठे संकट आहे त्यांचे संकट दूर करा. ज्यांच्या मनात भविष्याची किंवा आजाराची भीती आहे त्यांची भीती कायमची काढून टाका. ज्यांना आयुष्यात पुढे जायचा मार्ग दिसत नाहीये त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवा. आणि आमच्या सर्वांच्या हृदयात, श्वासात आणि घरात तुझे हे अखंड रामनाम असेच सुरू राहू दे. खरंच मित्रांनो, ही कथा श्रद्धेने ऐकली तर संकट दूर होतात, घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि हनुमानांची कृपा होते. मनातली भीती कायमची पळून जाते. बघा ना मंडळी, ही कथा फक्त हनुमानांची नाही, ही कथा भक्तीची आहे, नम्रतेची आहे, सेवेची आहे आणि निस्सीम रामभक्तीची आहे. ही कथा ऐकल्यावर मला तर वाटतं की मलाही माझ्या प्रभूसाठी हनुमानांसारखं व्हायचं आहे. तुम्हालाही तसंच वाटतं ना? जर ही कथा तुम्ही इथपर्यंत ऐकली असेल तर समजा मारुतीरायांनी तुम्हाला इथपर्यंत बसवून ठेवलंय. कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. जर या कथेवे तुमच्या काळजाला हात घातला असेल तर कमेंटमध्ये अत्यंत प्रेमाने आणि भावपूर्ण अंतःकरणाने जय श्रीराम किंवा जय हनुमान नक्की लिहा. आणि हो, तुम्ही हनुमान चालिसा वाचता का तेही सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहतेय. राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय बजरंगबली.